बिग बॉस मराठीच्या 6व्या पर्वात सध्या जबरदस्त ट्विस्ट पाहायला मिळत आहेत. शोच्या 7व्या आठवड्यात आत्तापर्यंत अनेक स्पर्धकांनी निरोप घेतला असतानाच घरात एकाच वेळी 3 नवीन वाईल्ड कार्ड सदस्यांची एंट्री झाली आहे. यामुळे घरातील वातावरणात मोठी उलथापालथ झाली असून जुन्या सदस्यांची बत्ती गुल झाली आहे. या आठवड्यात हिंदी टीव्ही अभिनेत्री रेवा कौरासे, मॉडेल आणि सायकॉलॉजिस्ट संस्कृती साळुंखे आणि प्रसिद्ध मराठी अभिनेता संकेत पाठक यांनी घरात पाऊल ठेवले आहे. विशेष म्हणजे याआधी राखी सावंतने वाईल्ड कार्ड म्हणून एंट्री घेतल्यानंतर आता या तिघांच्या येण्याने खेळाला वेगळीच कलाटणी मिळाली आहे. रितेश देशमुखने या 3ही नवीन सदस्यांना पॉवर की सोपवली आहे. या विशेष अधिकारामुळे त्यांना थेट कॅप्टनपदाची उमेदवारी आणि इम्युनिटी म्हणजे सुरक्षितता मिळाली आहे. घरात प्रवेश करताच या सदस्यांनी आपली मते ठामपणे मांडायला सुरुवात केली आहे. बिग बॉसनी आता घराचे रूपांतर एका हॉटेलमध्ये केले असून वाईल्ड कार्ड सदस्यांना व्हीव्हीआयपी दर्जा दिला आहे. या विशेष अधिकारामुळे त्यांना स्वतःसाठी सेवक निवडण्यास सांगितले होते. संस्कृती, रेवा आणि संकेत यांनी विशाल आणि तन्वीची सेवक म्हणून निवड केली आहे. या निर्णयामुळे घरातील जुन्या सदस्यांना मोठा धक्का बसला आहे. स्टेजवर रितेशशी बोलताना संस्कृती म्हणाली की तिला प्रभू आवडतो, मात्र रुचिता आवडत नाही. दुसरीकडे रेवानेही रुचिताबद्दल नापसंती व्यक्त केली असून तिला दीपाली आवडते असे सांगितले. घरात जाताच रुचिताच्या मुद्द्यावरून संस्कृती आणि रेवामध्ये शाब्दिक चकमकही पाहायला मिळाली. आता हे 3 व्हीव्हीआयपी सदस्य घराचा ताबा कसा घेतात आणि जुन्या सदस्यांसोबत त्यांचे समीकरण कसे राहते हे पाहणे प्रेक्षकांसाठी रंजक ठरणार आहे.